Good morning, all of you. So, today we are going to Basic Science Chemistry having lecture. This lecture having start point in revision in all 3 chapters in chemistry. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, ठीक आहे. आपण आतापर्यंत जेवढे केमिस्ट्री बेसिक सायन्स केमिस्ट्रीचे जेवढे लेक्चर घेतले त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स बघितले ते आपण आजच्या लेक्चरमध्ये ओव्हरलुक करणार आहेत. तर या आतापर्यंत केमिस्ट्रीचे 25 लेक्चर तर झाले असतील आपले. त्या प्रत्येक लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट स्टडी केले ते आपण बघणार आहे. तर यामध्ये तर बघा, बेसिक सायन्स केमिस्ट्री हा जो काही सब्जेक्ट बघतो आपण तो सेमिस्टर फर्स्टसाठी त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22102. त्यानंतर त्यामध्ये टोटल किती चॅप्टर आहे, त्यामध्ये 3 चॅप्टर आहे. कोणकोणते, तर चॅप्टर फर्स्ट आहे केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स बघितले आतापर्यंत आपण लेक्चरमध्ये, त्यामध्ये ॲटॉमिक केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस हा फर्स्ट चॅप्टर आहे. त्यामध्ये ॲटॉमिसिटी हा पॉईंट बघितला. त्यामध्ये ॲटॉमिसिटीची डेफिनेशन बघितली. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, देन ॲटॉमिसिटी डिफाईन ॲज टोटल नंबर ऑफ ॲटम्स दॅट कॉन्स्टिट्यूट हे मॉलिक्युल्स. आपण त्याची डेफिनेशन बघितली. त्यानंतर त्याचे टाईप्स बघितले. त्यामध्ये मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक अँड पॉलीॲटॉमिक असे ॲटॉमिसिटीचे टाईप्स बघितले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला ऑक्टेट रूल. तर ऑक्टेट रूलमध्ये काय बघितलं, तर त्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राईट करणार आपण एलिमेंटचं, त्याचं आउटर सेलमध्ये त्याची ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. आपण हे ऑक्टेट रूलमध्ये बघितलं आहे. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल पण त्यामध्ये स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी. तर इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी या पॉईंट्समध्ये आपण जो काही इलेमेंट आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं राईट करायचं, त्यानंतर त्याच्यावरून त्याची व्हॅलेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची आपण या पॉईंट्समध्ये बघितलं. कोणत्या, इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलेन्सी. त्यामध्ये जो काही टेबल दिसतोय त्यामध्ये प्रत्येक असे बरेच एलिमेंट घेतले आपण एक्झाम्पलमध्ये. कोणकोणते, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन असे एक्झाम्पल बघितले आपण. त्याचा ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याची व्हॅलेन्स सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे आणि त्याची व्हॅलेन्सी किती आहे आणि ती कशी कॅल्क्युलेट करतात आपण बघितलेलं आहे लेक्चरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला आपण चॅप्टर फर्स्टमध्ये टाईप्स ऑफ बॉन्डिंग. तर टाईप्स ऑफ बॉन्डिंगमध्ये जे काही केमिकल बॉन्ड अँड कॅटलायसिस हा पॉईंट बघतो आपण. त्यामध्ये बॉन्डचे जे काही टाईप्स आहे केमिकल बॉन्डचे ते आपण डिटेल बघितलेले आहे. त्यामध्ये कोणकोणते टाईप्स आहे बॉन्डचे, आयोनिक बॉन्ड्स, कोव्हॅलेन्स बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड्स, मेटॅलिक बॉन्ड्स अँड हायड्रोजन बॉन्ड्स असे मेन 5 टाईप्स आपण त्यामध्ये स्टडी केलेत. कशात, चॅप्टर फर्स्टमध्ये टाईप्स ऑफ बॉन्डिंगमध्ये. त्यामध्ये 1 बाय 1 बघितलेत आपण. त्यानंतर प्रत्येक टाईपची जे काही आयन बॉन्डच्या टाईप्सची त्याची डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल आपण लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. त्यामध्ये प्रत्येक पॉईंटवरती एक लेक्चर घेतलेलं आहे आपण. चॅप्टर फर्स्टमध्येच टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स हा पॉईंट बघितला. त्यानंतर नेक्स्ट बघितला प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्यामध्ये सॉलिड्स जे काही कोणता पॉईंट बघितला नाही, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. त्यामध्ये सॉलिडच्या प्रॉपर्टीज आपण डिटेल स्टडी केल्यात. त्यानंतर त्यामध्ये सॉलिड टाईपचे जे काही प्रॉपर्टीज, त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स, त्यामध्ये ज्याचं काही क्लासिफिकेशन सॉलिडचं ते आपण त्याचं चार्ट डिटेल स्टडी केलं. हा जो काही चार्ट दिसतोय तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स, त्यामध्ये बघितलं आहे आपण सॉलिड्स आर डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स, ॲमरफस सॉलिड्स अँड क्रिस्टलाइन सॉलिड्स. जे काही मेन टाईप्स आहे आपण ते लेक्चरमध्ये स्टडी केलेले. त्यामध्ये
बघितलं आपण ॲमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय, क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे काय. त्यानंतर बघितलं क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अगेन डिवायडेड इंटू 4 मेन टाईप्स. त्यामध्ये कोणकोणते क्रिस्टलाइन सॉलिडचे टाईप्स आहे 4. त्यामध्ये कोव्हॅलेंट सॉलिड्स, मेटॅलिक सॉलिड्स, आयोनिक सॉलिड्स, मॉलिक्युलर सॉलिड्स असे जे काही क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 टाईप्स आहे ते आपण बघितले. त्यानंतर जो काही कोव्हॅलेंट सॉलिड्स आहे ते अगेन डिवायडेड इंटू 2 मेन टाईप्स, 2 डायमेन्शनल सॉलिड्स अँड 3 डायमेन्शनल सॉलिड्स. अँड मॉलिक्युलर सॉलिड्स आर अगेन डिवायडेड इंटू 3 टाईप्स, पोलर सॉलिड्स, नॉन पोलर सॉलिड्स अँड हायड्रोजन बॉन्डेड सॉलिड्स. असे जे काही सॉलिडचं क्लासिफिकेशन आहे आपण या चार्टमध्ये डिटेल स्टडी केलं आहे. त्यानंतर 1 बाय 1 पॉईंट्स आपण बघितले क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स चॅप्टर 1मध्ये. त्यामध्ये जे काही सॉलिडचे क्लासिफिकेशनमध्ये मेन टाईप्स आहे कोणते, क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि ॲमॉर्फस सॉलिड्स, ते आपण स्ट्रक्चरनुसार त्याचा स्टडी केला. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघितला आहे क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर क्रिस्टलाइन सॉलिड्सचे स्ट्रक्चर, त्याच्या प्रॉपर्टीज आपण त्या पॉईंट्समध्ये डिटेल स्टडी केला. त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिडचं एक्झाम्पल बघितलं आपण कोणतं, टेबल सॉल्ट्स. तर क्रिस्टलाइन सॉलिड्स म्हणजे तो कसा, त्याचं नेचर कसं आहे, क्रिस्टल नेचरचं, म्हणजे आपल्या हाताला कसं लागतं ते खरबडीत, ते आपण क्रिस्टल नेचरचे सबस्टन्स म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड्स आपण त्या पॉईंटमध्ये बघितले. त्यानंतर सेकंड पॉईंट टाईप्स आहे याचा सॉलिडचा, ॲमॉर्फस सॉलिड्स. तर ॲमॉर्फस सॉलिड्स म्हणजे काय ते आपण त्याच्या प्रॉपर्टीज, नंतर डेफिनेशन आणि कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिटेल स्टडी केलं. त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं ॲमॉर्फस सॉलिडचं, जे रबर, ग्लास, प्लॅस्टिक आहे. आपण ॲमॉर्फस सॉलिडचे एक्झाम्पल बघितले. तर त्या दोन्हीमधील डिफरन्स पण आपण स्टडी केलं, कशाचा, ॲमॉर्फस सॉलिड्स अँड क्रिस्टलाइन सॉलिड्स. तर त्यामध्ये काय बघितलं मेन डिफरन्स, ॲमॉर्फस सॉलिड्स हा सॉफ्टली नेचरचा, आपल्या हाताला कसं लागतो तो मऊ, आणि क्रिस्टलाइन सबस्टन्स कसे लागतात आपल्या हाताला, क्रिस्टल नेचरचे खरबडीत, ते आपण त्यामधला मेन डिफरन्स स्टडी केलं आहे. त्यानंतर की फीचर्स ऑफ क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस सॉलिड्स आपण स्टडी केलेत. तर की फीचर्समध्ये काय कोणकोणते पॉईंट्स बघितले, जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि ॲमॉर्फस सॉलिड्स आहे त्यामध्ये त्याचं नेचर कसं आहे. त्यानंतर जिओमेट्री अँड मेल्टिंग पॉईंट्स आपण की फीचर्समध्ये स्टडी केले. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स हा पॉईंट बघितला आहे. त्यामध्ये मॉलिक्युलर सॉलिड्स, कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड्स, आयोनिक सॉलिड्स अँड मेटॅलिक सॉलिड्स असे मेन 4 टाईप्स बघितले कशाचे, क्रिस्टलाइन सॉलिड्सचे. आणि नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण चॅप्टर 1मध्येच, क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल. चॅप्टरचं नाव काय, केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस. त्यामध्ये क्रिस्टल लॅटिस अँड युनिट सेल्सचा आपण नेक्स्ट पॉईंट बघितला होता. त्यामध्ये बघितलं होतं बघा फर्स्टली क्रिस्टल लॅटिस. तर क्रिस्टल लॅटिसची डेफिनेशन बघितली होती काय, तर हे क्रिस्टल लॅटिस कॅन बी डिफाईन ॲज जिओमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मॅटर्स सच ॲज ॲटम्स अँड ऑर मॉलिक्युल्स ॲज पॉईंट इन स्पेस. तर यामध्ये काय बघितलं होतं, जे काही स्ट्रक्चर आहे आपण क्रिस्टल लॅटिसचं ड्रॉ करणं, त्यामध्ये जिओमेट्री कशी असतात त्याची, मॉलिक्युलर अरेंजमेंट, त्यामध्ये त्याचा ॲटम सायन्स ऑर मॉलिक्युल याची जिओमेट्रिकल अरेंजमेंट आपल्याला बघायला भेटते. त्याला काय म्हटलं त्यांनी, क्रिस्टल लॅटिस. त्यामध्ये क्रिस्टल लॅटिस ऑल्सो नोन एज ब्रॅव्हियस लॅटिस आपण त्यामध्ये स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला आपण युनिट सेल्स. तर युनिट सेल्समध्ये त्याची डेफिनेशन बघा, द स्मॉलेस्ट पॉसिबल पोर्शन ऑर पार्ट ऑफ क्रिस्टल लॅटिस विच रिपीट्स इटसेल्फ इन डिफरंट डायरेक्शन ऑफ द लॅटिस इज कॉल्ड एज युनिट सेल्स. तर आपण काय बघितले, युनिट सेलची डेफिनेशन बघितली. तर युनिट सेलच्या डेफिनेशनमध्ये काय बघितलं आपण, जे काही क्रिस्टल लॅटिसचं जे काही स्ट्रक्चर आहे त्यामध्ये काही स्मॉल पोर्शन आहे त्याला काय म्हटलं आहे, युनिट सेल्स. तर युनिट सेल ऑल्सो नोन आहे देन स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट ऑफ सेल्स इज ऑल्सो नोन ॲज युनिट सेल. देन स्मॉल पोर्शन ऑफ क्रिस्टल लॅटिस स्ट्रक्चर. क्रिस्टल लॅटिसच्या स्ट्रक्चरमधील जो काही स्मॉल पोर्शन आहे त्याला म्हटलं आहे युनिट सेल. नेक्स्ट बघितलं होतं आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल. त्यामध्ये 3 मेन कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काय आपण युनिट सेलचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे त्यामध्ये अँगल्स किती आहे, त्यामध्ये 3 अँगल्स अँड 3 एजेस आहे. त्यामध्ये ABC आहे काय अँगल्स अँड अल्फा बीटा गॅमा आहे काय एजेस, ते आपण स्टडी केलेले नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्यानंतर युनिट सेल्सचे टाईप्स बघितले, प्रिमिटिव्ह युनिट सेल्स अँड सेंटर्ड युनिट सेल्स. तर प्रिमिटिव्ह युनिट सेल्समध्ये जे काही त्याचे टाईप्स आहे, सिम्पल क्युबिक,
फेस सेंट्रल क्युबिक, बॉडी सेंट्रल क्युबिक, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग हे आपण त्याचे टाईप्स बघितले. कशाचे? प्रिमिटिव्ह टाईप्स ऑफ युनिट सेल्स. त्यामध्ये त्याचे स्ट्रक्चर एक्झाम्पल डिटेल स्टडी केलेले आपण. त्यामध्ये जे काही प्रिमिटिव्ह टाईप्स युनिट सेल्स त्याचे टाईप्स बघितले आपण. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर, त्यानंतर बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर हे आपण डिटेल स्टडी केलेले आहे. त्यानंतर फर्स्ट चॅप्टरमध्येच जो काही नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण, कोणता? चॅप्टरचं नाव काय? केमिकल बॉन्डिंग अँड कॅटॅलिसिस. आतापर्यंत जेवढे काही पॉईंट्स बघितले ते कशाचे होते? केमिकल बॉन्डिंगचे. आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत आपण कॅटॅलायसिसचे. ते आपण स्टडी केलेले, परंतु आपण ओव्हरलुक करतोय त्या पॉईंटवरती. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण कॅटॅलिस्ट. तर कॅटॅलिस्ट त्या पॉईंटमध्ये कोणकोणते पॉईंट बघितले? त्यामध्ये बघा, टाईप्स ऑफ कॅटॅलिस्ट, त्यानंतर कॅटॅलायसिस, हेटेरोजेनस कॅटॅलायसिस, होमोजेनस कॅटॅलायसिस अँड ॲटोकॅटॅलायसिस असे जे काही मेन टाईप्स बघितले आपण कॅटॅलिस्टचे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता कॅटॅलाइज्ड मिनिंग. जे काही कॅटॅलिस्ट पॉईंट बघतो आपण त्याचा मिनिंग, त्याची डेफिनेशन आपण स्टडी केली. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? मिनिंग बघूया. कॅटॅलिस्ट आर डिफाईन ॲज दोज सबस्टन्स विच अल्टर द रेट ऑफ रिॲक्शन बाय चेंजिंग द पाथ ऑफ रिॲक्शन. तर कॅटॅलिस्ट म्हणजे काय? तर अशा टाईपचं सबस्टन्स की जे काय आपण रिॲक्शन बघतो त्यामध्ये चेंजेस घडून आणण्याचा जो काही सबस्टन्स चेंजेस घडून आणतो त्याला काय म्हटलं आहे? कॅटॅलिस्ट. तर कॅटॅलिस्टच्या डेफिनेशनमध्ये बघितलं आपण, कॅटॅलिस्ट आर डिफाईन ॲज दोज सबस्टन्स विच द रेट ऑफ रिॲक्शन बाय चेंजिंग द पाथ ऑफ रिॲक्शन. त्यामध्ये डिटेल रिॲक्शन स्टडी केली आपण. त्यानंतर बघितलं होतं इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅटॅलिस्ट, जे का आपण कॅटॅलिस्ट रिॲक्शनमध्ये ॲड करणार आहे त्याची डेफिनेशन बघितली. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॅटॅलिस्ट. त्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते? त्यामध्ये बघा, हे कॅटॅलिस्ट डड नॉट इनिशिएट ए केमिकल रिॲक्शन. तर असे बरेच आपण कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये स्टडी केले. कशात? कॅटॅलिस्टचे. या रिॲक्शनवरून बघा, त्यामध्ये फर्स्टली काय घेतलं होतं आपण? स्टार्टिंग मटेरियल घ्यायचं, त्यामध्ये रॉ मटेरियल घ्यायचं फर्स्टली. त्यानंतर त्यामध्ये कॅटॅलिस्ट ॲड करायचं आणि रिॲक्शन घडून येते त्यामध्ये जो काय स्टार्ट प्रोडक्ट घेणार आपण त्याच्या इंटरमिडिएटमध्ये कॅटॅलिस्ट ॲड केल्यामुळे दोघांच्यामध्ये रिॲक्शन घडून येते आणि त्यानंतर आपल्याला प्रोडक्ट अँड कॅटॅलिस्ट सेपरेट करता येते. हे आपण स्टडी केलेलं त्यामध्ये. त्यानंतर जे काही कॅटॅलिस्ट पॉईंट बघतो आपण त्याचे टाईप्स आपण स्टडी केले. त्यामध्ये देअर आर 2 मेन टाईप्स. त्यामध्ये कोणकोणते टाईप्स आहे कॅटॅलिस्टचे? पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट अँड निगेटिव्ह कॅटॅलिस्ट असे जे काही 2 मेन टाईप्स आहे कशाचे? कॅटॅलिस्टचे. तर त्यामध्ये फर्स्ट बघितलं होतं आपण पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट अँड सेकंड बघितलं आहे निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. तर पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणजे काय बघा, दे इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन बाय लोअरिंग द ॲक्टिवेशन एनर्जी बॅरियर सच दॅट ए लार्ज नंबर ऑफ रिॲक्शन मॉलिक्युल्स आर कन्वर्टेड इंटू प्रोडक्ट. देन पर्सेंटेज यील्ड ऑफ प्रोडक्ट इन्क्रीजेस. तर पॉझिटिव्ह कॅटॅलिस्टमध्ये बघितलं होतं आपण, जो काही कॅटॅलिस्ट आपण ॲड करणार रिॲक्शनमध्ये तो काय करतो? रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो. आणि निगेटिव्ह कॅटॅलिस्ट हा सेकंड पॉईंट बघितला होता आपण. त्यामध्ये काय बघितलं? कॅटॅलिस्ट विच डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन कॉल्ड निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. तर जे काही कॅटॅलिस्टचे 2 मेन टाईप्स बघतो आपण, पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट अँड निगेटिव्ह कॅटॅलिस्ट. त्यामध्ये पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट म्हणजे काय? जो रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतो आणि निगेटिव्ह कॅटॅलिस्ट काय करतो? रिॲक्शनचा रेट डिक्रीज करतो. आपण त्यामध्ये डिटेल स्टडी केलेले. तर यामध्ये शॉर्टली लक्षात काय ठेवायचं? विच डिक्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो नोन एज निगेटिव्ह कॅटॅलिस्ट अँड विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन ऑल्सो नोन एज पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट आपण त्यामध्ये स्टडी केलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता ॲटोकॅटॅलायसिस. तर ॲटोकॅटॅलिस्टमध्ये काय सांगितलं होतं? In the autocatalytic reaction, there is no specific catalyst that is added. Then instead one of the product acts as catalyst and increases the rate of formation of product. आपण ॲटोकॅटॅलिस्टमध्ये स्टडी केलं. त्यामध्ये जे काही 3 मेन टाईप्स आहे, पॉझिटिव्ह कॅटॅलिस्ट, निगेटिव्ह कॅटॅलिस्ट अँड ॲटोकॅटॅलिस्ट, त्याचे एक्झाम्पल आपण डिटेल स्टडी केलं आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता आपण चॅप्टर फर्स्टमध्येच कॅटॅलिस्ट या पॉईंटमध्ये, प्रोमोटर ऑर ऑसलरेटर. तर प्रोमोटर ऑर ऑसलरेटर म्हणजे काय?
ए सबस्टन्स विच इन्क्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज प्रमोटर ऑर असलरेटर. तर प्रमोटर आणि असलरेटर म्हणजे काय, जो काही कॅटलिस्टची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतो त्याला काय म्हटलं आहे, प्रमोटर ऑर असलरेटर. तर आपल्याला जे काही रिॲक्शन घडून येते त्यामध्ये जे कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी घडून येते त्यामध्ये इन्क्रीजेस कॅटलिटिक ॲक्टिव्हिटी काय कशामुळे होते, त्यामध्ये प्रमोटर ऑर असलरेटर ॲड केल्यामुळे. आपण त्यामध्ये बघितलं, त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं, हॅबर प्रोसेस, मॉलिब्डेनम ऑर मिक्सचर ऑफ पोटॅशियम अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड्स ॲड्स ॲज प्रमोटर हे आपण त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघितला होता कॅटलिस्ट पॉयझन्स ऑर इनिबिटर्स. तर कॅटलिस्ट पॉयझन्स ऑर इनिबिटरमध्ये काय बघितलं होतं, सबस्टन्स विच डिक्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर्स. तर यामध्ये काय बघितलं होतं आपण, कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर या पॉईंट्समध्ये जो काही सबस्टन्स आहे त्यामध्ये जो काही डिक्रीजेस द कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी आर नोन ॲज कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर. तर कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर कशासाठी यूज केले जातं रिॲक्शनमध्ये, जे काही त्यामध्ये कॅटलिस्ट ॲक्टिव्हिटी प्रेझेंट असते ती डिक्रीज करण्यासाठी त्यामध्ये कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर ॲड केले जाते. आपण बघितले त्यामध्ये एक्झाम्पल बघितले, त्यामध्ये बघा द डिकम्पोजिशन ऑफ H2O2 म्हणजे परऑक्साइड्स शोज स्लो डाऊन बाय ॲडनिप स्मॉल अमाऊंट ऑफ ग्लिसरीन ऑर युरिया इन अल्कलाइन सोल्युशन. आपण त्यामध्ये एक्झाम्पल बघितलं होतं कशात, कॅटलिस्ट पॉयझन ऑर इनिबिटर्समध्ये. नेक्स्ट पॉईंट बघितला होता द टाईप्स ऑफ कॅटलिस्ट. त्यामध्ये जे काही मेन कॅटलिस्टचे टाईप्स कोणते आहे, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट आणि निगेटिव्ह कॅटलिस्ट. परंतु आता नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला होता आपण, टाईप्स ऑफ कॅटॅलायसिस. कॅटॅलायसिस अँड कॅटलिस्ट हे दोन मेन वेगवेगळे कन्सेप्ट आहे. कॅटॅलिस्ट LYST म्हणजे ते पॉझिटिव्ह कॅटलिस्ट आणि निगेटिव्ह कॅटलिस्ट. त्यानंतर कॅटॅलायसिस त्यामध्ये LYS त्यामध्ये कॅटॅलायसिस या पॉईंटमध्ये आपण दोन मेन टाईप्स बघितले होते, होमोजिनस कॅटॅलायसिस आणि हिटेरोजेनस कॅटॅलायसिस. त्याचे दोन वेगळे कन्सेप्ट आहे, त्यामध्ये त्याचा उच्चार सारखा होतो परंतु त्याचे स्पेलिंग आणि अर्थ वेगळा आहे. बघा कॅटॅलिस्ट अँड कॅटॅलायसिस, कॅटॅलिस्टमध्ये पॉझिटिव्ह कॅटलिस्ट अँड निगेटिव्ह कॅटलिस्ट याचे दोन मेन टाईप्स आहे. आणि कॅटॅलायसिसमध्ये SISमध्ये काय बघितलं आहे, होमोजिनस कॅटॅलायसिस अँड हिटेरोजेनस कॅटॅलायसिसचे मेन पॉईंट्स बघितलेत आपण त्यामध्ये. तर बघा होमोजिनस कॅटॅलायसिसमध्ये काय बघितलं आपण, दे कॅटॅलायसिस मे बी आयदर होमोजिनस ऑर हिटेरोजेनसमध्ये बघा होमोजिनस कॅटॅलाइज इन द सेम पेज ऑफ द सबस्टन्स रिॲक्टिंग. आणि हिटेरोजेनसमध्ये काय बघितलं, हिटेरोजेनस कॅटॅलिस्ट इन द डिफरंट पेजेस. जे काही कॅटॅलिस्टचे टाईप्स बघतो आपण, होमोजिनस कॅटॅलिस्ट आणि हिटेरोजेनस कॅटॅलिस्ट. त्यामध्ये होमोजिनसमध्ये सेम पेज असते रिॲक्शनचे आणि हिटेरोजेनसमध्ये डिफरंट पेज असते. तर त्याच्या नावातच आहे बघा, होमोजिनस म्हणजे होमो म्हणजे काय, सेम पेज, आणि हिटेरो म्हणजे काय, डिफरंट पेज. त्यावरून त्यामध्ये लक्षात ठेवायचे. तर त्याचे डेफिनेशन लक्षात ठेवायचे असेल तर त्याच्या नावावरून होमोजिनस म्हणजे त्यामध्ये सेम लक्षात ठेवायचं, होमो म्हणजे सेम, आणि हिटेरोजेनसमध्ये हिटेरो म्हणजे डिफरंट हे लक्षात ठेवायचे. त्यावरून तुमच्या डेफिनेशन लक्षात राहील. होमोजेनस आणि हिटेरोजेनस कॅटॅलिस्ट त्यामध्ये मेन पॉईंट्स आपण डिटेल स्टडी केले. आणि या चॅप्टरमध्ये आपण लास्ट पॉईंट बघितला होता कोणता, इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन ऑफ कॅटॅलिस्ट. तर इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन ऑफ कॅटॅलिस्टमध्ये काय काय बघितलं आपण, तर ॲप्लिकेशन म्हणजे काय, त्याचे युजेस तो कोटी यूज केला जातो आपण हे बघितलं आहे. तर आपण जे काही इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन कॅटॅलिस्टचे इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन बघतो, जे काही इंजिनिअरिंग फील्ड आहे त्यामध्ये कोणकोणत्या फील्डमध्ये कॅटॅलिस्ट यूज केले जातात ते बघितलं होतं आपण या पॉईंट्समध्ये. त्यामध्ये कोणकोणते कॅटॅलिटिक इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणते फील्ड्स दाखवले होते त्यांनी, नॅनो आर्किटेक्चर्स, इंटरफेस इंजिनिअरिंग, ॲमॉर्फिझेशन, पॉलिमॉर्फी इंजिनिअरिंग, ॲटॉमिक डोपिंग, ॲलॉईंग, डिफेक्ट इंजिनिअरिंग अँड पॅसेंट इंजिनिअरिंग. असे जे काही इंजिनिअरिंगच्या फील्ड आहे त्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये कॅटॅलिस्ट यूज केला जातो कशासाठी, प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी. ते आपण डिटेल स्टडी केले. त्यामध्ये बघा त्याचे ॲप्लिकेशन बघितले होते आपण. त्यामध्ये फर्स्ट बघा, ए कॅटॅलिटिक कन्व्हर्टर इज अ डिव्हाइस यूज ॲज रेड्यूस द एमिशन फ्रॉम ए इंटरनल कंब्युशन इंजिन. देन catalytic converter
are used in exhaust system to provide say sites for the oxidation and reduction of toxic by products like कार्बन डायऑक्साईड्स, वॉटर वेपर्स अँड नायट्रोजन गॅस. हे आपण त्याचं फर्स्ट ॲप्लिकेशन बघितलं होतं. तर त्यामध्ये काय बघितलं होतं, जे काही वेगवेगळे इंजिनिअरिंग फील्ड्स आहे आपण आता बघितले ते नॅनो आर्किटेक्चर, ॲटॉमिक टॉपिक्स, पॉलिमॉर्फ इंजिनिअरिंगचे काही वेगवेगळे फील्ड्स आहे. त्यामध्ये जो काही कॅटलिस्ट यूज केला जातो आपण ते बघितलं आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन बघितलं होतं कॅटलिस्ट यूज इन केमिकल इंडस्ट्री फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड अँड मिथेनॉल. तर नेक्स्टमध्ये काय बघितलं होतं आपण, जे काही इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन आहे त्या मोठमोठ्याली इंडस्ट्री त्यामध्ये जे काही केमिकल तयार करायचे त्यामध्ये जी काही रिॲक्शन घडून येते ती रिॲक्शन घडून येण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता असते, कॅटलिस्टची. तर त्यांनी काय सांगितलं, जे काही आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, केमिकलची इंडस्ट्री त्यामध्ये अमोनिया, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, मिथेनॉल यासारखे जे काही केमिकल आपल्याला तयार करायचे त्यासाठी त्या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्टचा यूज केला जातो. हे आपण बघितलं युजेस ऑफ कॅटलिस्ट या पॉईंटमध्ये. त्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन बघितलं होतं आपण कॅटलिस्ट आर यूज इन प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल. प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल म्हणजे जे काय आपल्याला बायोफ्युएल म्हणजे जैविक इंधन जे काही तयार करायचं आपल्याला त्यामध्ये ते तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते, कॅटलिस्टची. ते आपण बघितलं काय, कॅटलिस्ट आर यूज इन प्रोडक्शन ऑफ बायोफ्युएल्स. त्यानंतर फोर्थ ॲप्लिकेशन बघितलं होतं इंजिनिअरिंगमध्ये कॅटलिस्ट आर यूज इन बॅटरीज अँड फ्युएल सेल्स टू इम्प्रूव्ह ड्युरेबिलिटी. तर फोर्थ ॲप्लिकेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, जो काही कॅटलिस्ट आपण तो बॅटरीमध्ये कशासाठी यूज केला जातो, देन बॅटरी अँड फ्युएल्समध्ये यूज केला जातो. परंतु कशासाठी तो, इम्प्रूव्ह ड्युरेबिलिटी. तर ड्युरेबिलिटी म्हणजे जी काही बॅटरी टिकवण्याची क्षमता आहे ती वाढवण्यासाठी त्यामध्ये कॅटलिस्ट यूज केला जातो. देन कॅटलिस्ट आर यूज इन बॅटरीज अँड फ्युएल सेल्स टू इम्प्रूव्ह ड्युरेबिलिटी. त्यानंतर फिफ्थ ॲप्लिकेशन बघितलं होतं आपण कॅटलिस्ट आर यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्लॅस्टिक. तर प्लॅस्टिकच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी कॅटलिस्ट हा यूज केला जातो. आपण हे यामध्ये स्टडी केले. तर अशा प्रकारे जे काही आत्तापर्यंत आपण केमिस्ट्रीचे लेक्चर बघितले, बेसिक सायन्स केमिस्ट्रीचे, त्यामध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये आत्ता आपण जेवढे काही पॉईंट्स बघितले ते फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केले. जे काही आजचे लेक्चर आहे ओव्हरलुक ऑफ ऑल पॉईंट्स इन फर्स्ट चॅप्टर इन केमिस्ट्री, त्यावरून हे जर लेक्चर तुम्ही अटेंड केले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला जो काही बेसिक सायन्स केमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे त्यामध्ये टोटल 3 चॅप्टर आहे. त्यापैकी चॅप्टर फर्स्टचं नाव काय आहे, त्यामध्ये कोणकोणते सब पॉईंट्स आहे आणि कोणत्या पॉईंट्समध्ये आपण काय स्टडी केलं आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये ते तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर त्यामध्ये आपण जे काय बघितलेत केमिकल बॉन्डिंग अँड कॅटलायसिस हा चॅप्टर, त्यामध्ये बरेच सब पॉईंट्स आपण बघितलेत. तर हे लेक्चर जर तुम्ही अटेंड केले तर त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला सिलेबसमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहे आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट कोणकोणते पॉईंट्स आहे. तर अशा प्रकारे बघा एवढे पॉईंट्स आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर सेकंड बेसिक सायन्स केमिस्ट्रीचा चॅप्टर जो सेकंड आहे तो त्याच्यावरती ओव्हरलुक करायचं आहे. त्यावरून लक्षात येऊन जाईल की चॅप्टर सेकंडमध्ये कोणकोणते पॉईंट्स आहे आणि आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये कोणकोणते पॉईंट्स आपण स्टडी केलेत. जे काय टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स हा पॉईंट्स बघितलो आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये. त्यामध्ये 5 मेन टाईप्स आहे. त्यापैकी कोणताही एक टाईप तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये MCQ टाईपची एक्झाम असल्यामुळे त्यामध्ये MCQ क्वेश्चन विचारला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेल स्टडी करावं लागेल MCQ टाईपचं एक्झाम असल्यामुळे. अशा प्रकारचे काही युनिट सेल्स त्याचे प्रिमिटिव्ह टाईप्स अँड सेंटर्ड प्रिमिटिव्ह सेल्स युनिट सेल्स आपण ते पॉईंट्स बघितले. त्यामध्ये त्याचे स्ट्रक्चर, प्रत्येक पॉईंटचे स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, डेफिनेशन आपण डिटेल स्टडी केले. त्यानंतर लास्ट पॉईंट बघितला या चॅप्टरमध्ये इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन ऑफ कॅटलिस्ट हा लास्ट पॉईंट बघितला आहे. आणि अशा प्रकारे फर्स्ट चॅप्टरवरती ओव्हरलुक आपण या लेक्चरमध्ये केली आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला चॅप्टर सेकंड वरती ओव्हरलुक करायचे आणि त्यातलेच कोणकोणते पॉईंट्स आपण स्टडी केलेत ते बघायचे. तर अशा प्रकारे आजचे लेक्चर आहे.
फिनिश